छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या माध्यमातून आपण पाहिला। मात्र छत्रपती संभाजी महाराज यांची पत्नी महाराणी येसूबाई व त्यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांचे पुढे जाऊन काय झाले व या दोघांचा अहिल्यानगर व मडीशी काय संबंध आहे हे तुम्हाला माहिती आहे का? छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर मोगल सैन्याने रायगडाला वेढा दिला। यात येसूबाई व शाहू महाराज पकडले गेले। औरंगजेबाने त्यांना स्वतः जवळच नजर कैदेत ठेवले। औरंगजेबाचे शेवटचे काही दिवस अहिल्यानगर शहरात गेले। त्यामुळे येसूबाई व शाहू महाराज हे नगर शहरातच स्थानबद्ध होते। त्यावेळी त्यांनी मडीतील कानिफनाथांना नवस केला होता। जर 5 दिवसात शाहू महाराजांची सुटका झाली तर कानिफनाथ गडाचा सभामंडप आणि नगारखाना तयार करेल असा नवस केला। आणि आश्चर्य म्हणजे 5 दिवसाच्या आत औरंगजेबाचे अहिल्यानगर जवळील आलमगीर येथे निधन झाले। औरंगजेबाच्या मुलांनी शाहू महाराज यांची सुटका केली, मात्र येसूबाई या स्थानबद्ध होत्या। त्यामुळे त्या स्वतः नवस फेडण्यासाठी जाऊ शकत नव्हत्या। म्हणून त्यांनी बडोद्याचे सरदार पिलाजीराव गायकवाड यांना कळवले। पिलाजीराव गायकवाड यांनी त्यांचा सरदार चिमाजी सावंत यांना मडीला पाठवले व मडीतील कानिफनाथ मंदिरात सभामंडप, नगारखाना व गौतमी नावाची बारव तयार करून घेतली। मडीतील यात्रेत वैदिक पद्धतीने पूजा होण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी 1743 साली पैठणमधील एका पुजाऱ्याला सनद करून दिली होती। मडीच्या कानिफनाथ मंदिरातील नंदादीप व पितळी घोडा हे सरदार कान्होजी आंग्रे व त्यांचा पुत्र बापूराव आंग्रे यांनी दिल्याची नोंद देखील इतिहासात आढळते। तुम्हाला या अनोख्या नवस्फूर्तीची गोष्ट माहित होती का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नगरच्या ऐतिहासिक माहितीसाठी आय लव्ह नगरला फॉलो करा।